वा 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 वा. सर बसण्याची विनंती करतो. स्वागत करूयात निर्मितीताई सावंत यांचं. वा वा. बसण्याची विनंती करतो निर्मितीताई. यानंतर आपण स्वागत करूयात अभिनेत्री मोसमी तोंडवळकरचं. मोसमी खूप खूप स्वागत. आणि मी बसण्याची विनंती करणार आहे. आणि आता महत्वाचं नाव मी घेणार आहे. खर तर अशोक मामा आलेले आहेत म्हटल्यानंतर ते एकटे येणार नाहीत, मामींना घेऊन आलेच पाहिजे. पण मामी वेगळ्या भूमिकेतून आता येणार आहेत या मंचावरती. अभिनेत्री म्हणून त्या सगळ्या जगाला परिचित आहेतच, पण या नाटकाच्या त्या निर्मात्या आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात निवेदिताजी सराफ यांचं. वा वा. मामींचं स्वागत. आणि विनंती करेन आमच्या बरोबर विराजमान व्हा तुम्ही. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. तू प्रत्येक टायमाला गाणं कसं काय चुकवतो रे? काय चुकवलंय? काय? चोरीचा मामला मामाही थांबला, बरोबर आहे. अरे चोरीचा मामला म्हणून मामा नाही थांबले, मग मामी थांबल्या म्हणून मामा थांबले. प्रेम आहे त्यांचं तेवढं त्यांच्यावर. नाही नाही नाही, घरात चाब्या मामीकडे आहेत म्हणून थांबले. आता जोपर्यंत मामी इथे आहे तोपर्यंत मामा निवांत आहे, काही टेन्शन नाही आहे. नमस्कार नमस्कार निवेदिते सर. इथनच नमस्कार करतो, आशीर्वाद असू द्या. वा वा निवेदिते, तुम्हाला भेटून लय आनंद झाला. म्हणजे तुम्हाला म्हणजे प्रत्येक वेळेस यांना मी बघतो की नाही, ह्या जसच्या तशाच दिसतात. म्हणजे काय मेंटेनन्स आहे बघा. नाही नाही जसच्या तशा सेम. नाही, पण त्याचं कारण पण आहे ना. बऱ्याच आपण मुलाखतीत ऐकलेलं आहे की एक व्यायाम असतो, एक योगा असतो, त्यांना रनिंग आवडतं. आणि सगळ्यात महत्वाचं मी असं ऐकलंय, मला माहित नाही, की त्यांच्या बिल्डिंगला त्या लिफ्टने जात नाहीत, 16-17 माळे चढत जातात. हे तेच मी त्यांना सांगतो का एकदा त्या लिफ्टचं मेंटेनन्स भरा आणि ते चालू करून घ्या. 1 महिने किती दिवस चालू जाणार का म्हणजे असं? नाही नाही, पण त्यांचं एक नवीन नाटक आलेलं आहे, त्याच्यासाठी त्या इथे आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मामा आहेत, निर्मितीताई आहेत, व्हॅक्युम क्लीनर. अरे वा 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 वा, अभिनंदन अभिनंदन. आणि मग निवेदिताताई कुठलं काम करतात त्याच्यामध्ये? नाही, त्यांनी निर्मिती केली आहे. मग निर्मितताई कोणचं काम करतात? निर्मितीताई ही ऍक्टिंग करतायत. नाही नाही, पण निवेदिताताईने निर्मिती केली म्हणता ना? नाही नाही, निवेदिताताईंनी निर्मिती केली आहे आणि निर्मितीताईंनी ऍक्टिंग केली आहे. अच्छा 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 अच्छा, ओके ओके ओके. म्हणजे निर्मितीचा डबल रोल आहे. नाही नाही, तुम्ही 2 निर्मिती झाली ना. यांनी निर्मिती एक निर्मिती. नाही नाही, त्यांनी त्यांचा रोल नाही केलाय. निर्मिती केली म्हणजे नाटकाच्या त्या प्रोड्युसर आहेत, त्यांनी निर्मिती केली आहे नाटकाची. अच्छा 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 अच्छा, नाटकाची निर्मिती केली. पण निर्मिती नमस्कार, तुम्ही आला. म्हणजे तुमचं फॅन तर मी पहिलेपासूनच आहे. आणि ह्या मॅडम बद्दल काय सांगणार आहे मी. म्हणजे ह्या मॅडमचं कॉन्ट्रीब्युशन बघा. म्हणजे आजही तरुण पोरी यांनी सोडलेला रोल करतात. हा प्रिया बापटने केलाय ना. कुठला? वजनदार पिक्चर मध्ये. वजनदारचा पहिला रोल तर निर्मिती करणार आहे. काय बोलताय आपल्या? अरे हो ना बाबा, खरी गोष्ट आहे ना. का सोडला त्यांनी तो पिक्चर? त्यांनी रोल सोडला की निर्माता म्हणला, त्यांनी स्टोरी सांगितली किंवा पहिल्या इंटरव्हल पर्यंत तुम्ही असे वजनदार दाखवलेले आहे आणि इंटरव्हल नंतर तुम्हाला वजन कमी करायचं आहे. तर निर्मित्याला इंटरव्हल नंतरची स्टोरी काही पसंत आली म्हणून मग त्यांनी तो सोडून दिला. आणि दुसरा पण पिक्चर केला त्यांनी. कुठला? यांनी आपल्या प्रिया बापटनी आम्ही दोघी. आम्ही दोघी केला की मग काय? नाही नाही, निर्मिताईने सोडलेला होता तो रोल. काय सांगता? म्हणजे आधी मुक्ता बर्वे आणि निर्मितीताई अशी जोडी होती आम्ही दोघी मध्ये? नाही 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 नाही, मग? निर्मिताई एकट्याच होत्या, नाव फक्त आम्ही दोघी. तातय्या तातय्या हो, तातय्या तातय्या हो. धुमताना 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 धुमताना. तू माझ्या धुमतानावर का मारला? धुमताना वांदे होतात ना. माझं गाणं काय होतं? आता मला काय माहित, मला आठवत नाही, तुला काय सांगू. मला
मला परीचे पंख मिळाले असं गाणं होतं माझं. का बर्ड फ्लू झाला होता तिचे गळाले तुला मिळाले. हे बघ बंडू, तुझं हे असं फालतुगिरीचं वागणं आहे ना, तेच मला आवडत नाही. तू कॉलेजमध्ये सुद्धा मला असाच त्रास देतोस, म्हणून मी तुझ्यापासून लांब राहते. अगं असं काय करतेस? आपल्याला जो माणूस आवडतो त्याला त्रास देतो ना आपण. हा आहे का नाही? अगं मी तुझ्यासाठी शेरोशायरी केली. पाठ केलीयस? अरे सोपं आहे का ते? लिहून आणलं. बघ, इतनी मिलती है मेरी गजलों से सूरत तेरी, इतनी मिलती है मेरी गजलों से सूरत तेरी, लोग तुझको मेरा महमूद समझते हैं. बशीर बद्र. काय समजते? लोग मुझको तेरा महमूद समझते हैं. बशीर बद्र. अरे हुकलेल्या मेहबूब येते मेहबूब. अरे हाँ, लोग तुझको मेरा महबूब समझते हैं. बशीर बद्र. ते काय बशीर बद्र काय? ते उर्दू आहे ना, ते शेवटी लिहितात बशीर बद्र असं येतं. बशीर बद्र शायर आहेत ते, शायरीचे नाव आहे त्यांचं. बशीर बद्र ते वेगळं आहे, त्याचं बरोबर नाहीये मूर्खा. बशीर बद्र बशीर बद्र कोण असतील? काय माहिती, कुशल बद्रचं कोणतरी असेल. हे काय कोणासाठी आणलंयस? हे तुझ्यासाठी आणलंय. हे अंजू, विल यू मॅरी लेझी विथ मी? विल यू लेझी विथ मी? नो पप्पा. विल यू लेझी विथ पप्पा? विल यू मॅरी मी म्हणायचं का तुला? हा 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 तेच. तू लग्न करशील माझी? लग्न? हो. आणि मी? हो. काय झालं? नाही, मला वाटलं आता लहान पोर येईल आणि तुला मिठी मारायला म्हणेल मम्मी असं. ते ऍड सारखेच. तुम्हारी शक्ल से तुम्हारी अक्कल का पता ही नहीं चलता. हे बघ, मी तुला खूप स्पष्टपणे सांगते, तू की नाही माझा केवळ एक मित्र आहेस. ठीक आहे? तुझ्याशी लग्नाचा मी विचार सुद्धा करू शकत नाही. आणि नवरा कसा असावा? ज्याला पाहून हृदयात घंटी वाजेल. अच्छा, म्हणजे तुला शिपाईशी लग्न करायचंय? मी ठरवलंय, माझा नवरा तोच असेल जो जगात हँडसम असेल. मग मी आहे ना हँडसम. तू की नाही लमसम आहेस. मी तुझ्याशी कधीच लग्न करणार नाहीये. देते इथे. आता काही प्रेक्षक आहेत, त्यांना मनात काही प्रश्न असतात, त्यांनाही आपण उत्तर द्यायची संधी देणार आहोत. तुम्हाला काय प्रश्न आहे हा, मनात? मी सर पत्रकार आहे. खरं तर खूप महत्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे. प्रिया मॅडम तुम्हाला आणि उमेश सर तुम्हाला. बापरे. दादा एक गुड न्यूज आहे याच्यामध्ये. अभिनंदन, म्हणजे चांगलं नाटक आहे, बघितलंय आम्ही, लोकांना जाम आवडतंय. की आता तुम्ही नाटकाचं नाव ठेवलंय दादा एक गुड न्यूज आहे. हा, समजा तुम्ही याचा शिक्वल काढलात, हा, म्हणजे आता कसे उमेश सर आहेत, तर पुढे ऍक्टर म्हणून कुणाला घेणार तुम्ही आणि त्या नाटकाचं नाव काय असणार? काय कुशल बद्रिके नावाचे जे ऍक्टर आहेत त्यांना आम्ही दादाचा रोल देणार हा. आणि मी त्याच्या बहिणीचा रोल करणार. वा वा, ही तर त्यांच्यासाठी सुवर्ण संधी झाली म्हणायची. वा. नाही, तर तुम्ही आपापलं कास्टिंग असेल तर ते बॅकस्टेजलाही करू शकतात. त्यासाठी टेलिव्हिजनवर काही गरज नाही. नाही, प्रश्न पण, काय आहे? मला असं विचारायचंय, खरं तर कुशल बद्रिकेंच्या ऐवजी एक खूप महान आपल्याकडे नट आहेत, अशोक सराफ मामा. तर तुम्ही त्यांना का नाही या पुढच्या नाटकामध्ये कास्ट करत? ठीक आहे, घ्यायलाच पाहिजे, मोठे कलाकार, पण का घ्यायला पाहिजे सिक्वेल मध्ये? म्हणजे बघा, पहिल्या नाटकाचं नाव काय आहे? दादा एक गुड न्यूज आहे. सेकंड, आता शिकवलचं नाव काय होणार? काय? दादा तू मामा झालास. आता मामा म्हणून कोणाला घेतलं पाहिजे? तर अशोक मामांना घेतलं पाहिजे, असं आमचं एक रिक्वेस्ट होती. म्हणून म्हटलं दादा तू मामा झाला असे पुढचं नाटक आहे. मी नावही ठरवलं, तुम्ही फक्त आता प्रोड्यूस करा. आणि मला ही तर म्हणजे खरं तर म्हणायचंय की एक माणूस आहे की जो खरोखरचा योद्धा आहे, समाजाच्या पुढं तो झुंज देतो आहे, तो म्हणजे उमेश कामत.
काय? समाजाच्या विचारांना पार करत करत हा माणूस प्रवाहाच्या विरोधात पवत पवत पुढे जातो. पूर्ण एपिसोड पहा झी 5 वर.